महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महापौर व उपमहापौर पदाकरिता 10 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असून याकरिता नामनिर्देशन करण्यासाठी 4 ते 5 फेब्रुवारी रोजी अर्ज वाटप करण्यात येणार असून बुधवारी दुपारपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षांचा प्रतिनिधींनी अर्ज स्वीकारला नव्हता। 2015 नंतर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची सार्वत्रिक 15 जानेवारी निवडणूक पार पडली आणि लोकप्रतिनिधी तब्बल 6 वर्षांनंतर महानगरपालिकेमध्ये सदस्य म्हणून निवडून आले। आता लगबग सुरू झाली आहे ती महापौर उपमहापौर पदासाठी। येत्या 10 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी पीठासन अधिकारी यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया संपन्न होणार असून या पदाकरिता 4 ते 5 फेब्रुवारीला अर्ज नामनिर्देशन पत्राचा अर्ज घेण्याची वेळ असून 6 फेब्रुवारी रोजी अर्ज दाखल करता येणार आहे। बुधवारी 4 फेब्रुवारी रोजी दुपारपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षांचा प्रतिनिधीकडून अर्ज घेण्यात आला नव्हता। त्यामुळे गुरुवारी अर्ज घेऊन शुक्रवारी इच्छुक उमेदवार महापौर आणि उपमहापौर पदासाठी आपलं नामनिर्देशन दाखल करतील। सध्या MIM पक्षाच्या शिवाय गटनेता म्हणून निवडला नसल्याची माहिती समोर आली आहे। सध्या महापौर आणि उपमहापौर कोणाला बनविण्याचा असा प्रश्न बहुमत असलेल्या पक्षाला पडला असून वरिष्ठ पातळीवर मंथन सुरू असून पक्षाच्या वतीने आदेश आल्यानंतर प्रतिनिधी नामनिर्देशन न दाखल करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे।